सुप्रीम कोर्टने सांगितलेलं की ज्यांना ओसी नाही त्यांना पाणी देऊ नका, परंतु त्याच्यावरती कुठली रिपिटिशन फाईल झालेली नाहीये. आणि संविधानिक बघा कसं आहे, महानगरपालिकेचं काम आहे की सगळ्या नागरी व्यवस्था त्या जनतेला पुरवल्या पाहिजेत आणि हा संविधानिक अधिकार आहे. त्यामुळे जर तुम्ही त्याची मांडणी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टमध्ये गेली तर नक्कीच सगळ्या जिथे जिथे घरं आहेत, जिथे जिथे आणि जे लोकवस्ती आहे तिथे पाणी मिळेल. परंतु महानगरपालिकेसाठी आता खूप सोपं झालंय की बाबा तुमच्याकडे सीसी नाही आहे, तुमचं घर, आता तुम्हाला सांगतो, आता गावठांमध्ये लोक लोक राहतात, शेकडो वर्षापासून त्यांची घर आहेत, त्यांना ते ओसी कुठून आणणार? म्हणजे जसे इकडची जी गावं आहेत त्या गावामध्ये ओसी कुठून येणार? ओसी ते आणू शकत नाही. त्यांची घरं जी आहेत ती गावठांपासून आहे बरोबर, तर त्यांना तुम्ही पाणी कसं देणार? मग त्याचा सुद्धा रेफरन्स जो ते घेत आहे सुप्रीम कोर्टाचा चुकीचा आहे. तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये मांडणी केली पाहिजे, सरकारकडे मागणी केली पाहिजे, सरकारने तसा एखादा ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टमध्ये दिला पाहिजे, ती केस रिओपन केली पाहिजे, रिव्ह्यू पिटिशनसाठी केलं पाहिजे. परंतु असं कुठलंही धोरण महानगरपालिका करत नाही. आणि दुसरीकडे बघा, नवीन नवीन बिल्डिंग होत आहेत, 22 माळे, 23 माळे, 33 माळे, या बिल्डिंगला तुम्ही हे देणार, परंतु ज्या जुन्या बिल्डिंग्स आहेत, जे जुनी घरं आहेत, जे गावठांमध्ये घरं आहेत, त्यांना तुम्ही पाणी देणार नाही. हे अन्यायकारक आहे आणि हे संविधानाच्या विरोधात आहे.